जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील अभंग आहे. काल्याचे कीर्तन असल्या कारणाने काला या प्रकरणातला अभंग घेतलाय. आता काल्या या बाबतीत बोलायचं झालं तर काल्याचं कीर्तन म्हटलं की हे काल्याचं कीर्तन सुरुवातीला नसतं, मध्यंतरी नसतं, असतं ते शेवटी. शेवटीच का असतं, मध्यंतरी का नसतं, सुरुवातीला का नसतं? तर हे काल्याचं कीर्तन हे समाप्तीचं कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे. आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय राजाराम शास्त्री महाराज यांच्या शास्त्रीय भाषेत बोलायचं तर पूर्णाहुतीचं कीर्तन आहे. पण पूर्णाहुती म्हटली की जाणकार लोकांना कदाचित मनात एक शंका येईल की पूर्णाहुती म्हटली की पूर्णाहुती ही यज्ञाची असते आणि यज्ञ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहतं की कुठेतरी सभा मंडप दिलेला आहे, त्या सभा मंडपामध्ये यज्ञकुंड बांधून ठेवलेला आहे. आहुती देण्याकरता जी सामुग्री आहे ती जय्यत आहे. मंत्रोपचार करणारी ब्राह्मण मंडळी काशीसारख्या क्षेत्रातून पाचारण केलेली आहे. पूजेसाठी बसणारी जी यजमान लोक आहेत तेही असलेले हजर आहेत. असं चित्र ज्या वेळेला दिसतं त्या होम हवनाच्या यज्ञाला सुद्धा आपण यज्ञ म्हणतो. तोही यज्ञ आहेच, त्याबद्दल वाद नाही. परंतु त्या होम हवनाच्या यज्ञापेक्षा या धर्ममंडपामध्ये जो यज्ञ झाला हा यज्ञ कित्येक पटीनं श्रेष्ठ आहे, कित्येक पटीनं श्रेष्ठ आहे. तर हा यज्ञ कोणता, त्याची मीमांसा आपण नंतर करणार आहोत. कारण हा होम हवनाचा जो यज्ञ याला विधी निषेध आहे. या धर्म मंडपामध्ये जो यज्ञ झाला याला कुठल्याही प्रकारचा विधी निषेध नाही. त्याला विधी निषेध कसा, कल्पना करा. एका श्रीमंत गृहस्थानं यज्ञाचं आयोजन केलं. सुंदर अशा प्रकारचा सभा मंडप दिला. त्या सभा मंडपामध्ये यज्ञकुंड बांधून ठेवलं. शास्त्रीय पद्धतीनं त्या समिधा वगैरे ठेवण्यासाठी जो ओटा लागतो तो व्यवस्थित बांधला. मंत्रोपचार करणारी ब्राह्मण मंडळी काशीसारख्या क्षेत्रातून पाचारण केली. जेवढं काही साहित्य असेल ते शास्त्रीय पद्धतीनं गोळा केलं. आणि पूजेसाठी बसणारे जे यजमान आहेत ना तेही अतिशय हौशी. माणूस हौशी होता त्याच्यापेक्षा त्याची बायको जास्त हौशी होती. ते म्हणायला लागले आता आपल्याला पूजेला बसायचं आहे. मी बोलतो कशासाठी लक्षात ठेवा, त्या यज्ञाला विधी निषेध आहे, या यज्ञाला विधी निषेध नाही. पूजेसाठी बसणारे जे यजमान आहेत त्यांची जी बायको होती ती फार हौशी होती. 2 दिवसानं यज्ञ संपन्न होणार. तेवढ्यामध्ये ती म्हणायला लागली आपल्याला नवीन कपडे घालायचे आहेत, यजमानपदी बसायचं आहे, म्हणून चला कपडे खरेदी करायला. गाडी काढली फॉर्च्युनर. म्हटले मलकापूरला चला. मोठ्या शोरूम मध्ये गेले. त्या माणसाचे कपडे काढले. ते म्हणायला लागले तुझे कपडे काढ ना आता. म्हटले मला इथं कपडे घ्यायचे नाही. तुमचे कपडे झाले ना, माझे कपडे मला मलकापूरमध्ये घ्यायचे नाही. माझे कपडे मला पैठणला घ्यायचे आहे. आणि तिला पैठणी हवी होती. माणूसही हौशी होता. ती गाडी पैठणकडे वळवली आणि केंद्र सरकारनं हस्तकला जिवंत राहण्यासाठी जे पैठणी माग केंद्र तिथं सुरू ठेवलेलं आहे त्या शोरूममध्ये गेले. तिथं गेल्यानंतर सांगितलं आम्हाला पैठणी पाहिजे. त्या मॅनेजरने सांगितलं तुम्हाला पैठणी किती किमतीची पाहिजे ती सांगा. म्हटले तुमच्याकडे कोणकोणत्या किमतीच्या आहेत असं पहिल्यांदा सांगा. ते म्हटले 8,000 पासून 8 लाखापर्यंत. सगळ्या पैठण्या मोकळ्या केल्या. बाईला विचारलं तुला कोणती पाहिजे. आता कंपनीवाल्याची बायको, माणूस हौशी, मग ती काय 8,000ची पैठणी काढेल का. तिने 8 लाखाच्या पैठणीकडे बोट दाखवलं. पैठणी घेतली, घरी आलेत. आता उद्या यज्ञ संपन्न होणार आहे, यजमानपदी बसायचं आहे. हा यजमानपदी बसणारा माणूस दररोज सकाळी 9:30ला उठायचा.
परंतु त्या दिवशी पूजेला बसायचं म्हणून बायकोच्या आग्रहास्तव सकाळी 3:30ला उठला. प्रातर्विधी आटोपला, स्नानगृहामध्ये म्हणजे बाथरूममध्ये गेला. आता आंघोळीसाठी गंगाड्यामध्ये गरम पाण्याचा नळ सोडला. 2-4 तांबे अंगावर घेतो न घेतो तेवढ्यामध्ये बायको मागून मांजरीच्या पावलानं हळूच चालत आली, म्हणायला लागली, अहो आंघोळीची काही घाई करू नका. म्हणजे काय झालं, ती आपली बनाबोई मेली. आता आपल्या भाऊ बनकीतली बनाबोई मेली तर तुम्ही पूजेला बसू शकता? दाताड्यातली एखादी बनाबोई घेऊ नका बरं का. हां, ही गोष्टीतली बनाबोई आहे. सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला जर सुतक पडलं तर पूजेला नाही बसू शकत. तुमच्या घराण्यात लेकरू जन्माला आलं, पूजेला नाही बसू शकत वृद्धी झाल्यानंतर. आमच्या माता भगिनींच्या स्त्री देहाप्रमाणे 3 दिवसाचा विटाळ आला तर तुम्ही पूजेला नाही बसू शकत. त्या यज्ञाला विधी निषेध आहे. परंतु या धर्ममंडपामध्ये जो यज्ञ संपन्न झालाय तो ज्ञान यज्ञ, कथा यज्ञ, आमच्या माऊलींच्या भाषेत बोलायचं तर वाघ यज्ञ. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञी तोषावे. श्रीमद भागवताच्या कथेचा आपण रसपान केलाय. ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भगवंताची दिव्य कथा श्रवण केली त्या आमच्या आदरणीय तेजस्विनी दिदी मलकापूरकर ह्या आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण मोठ्या सद्भावनेनं आपण केलं. पारायणाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आपल्या परंपरेचे ज्येष्ठ कीर्तनकार, आमचे गुरुस्थानी असलेले हरिभक्ती पारायण आदरणीय प्रभाकर महाराज खर्चे शेलापूरकर. त्यानंतर आमचे शेलगाव बाजारकर, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज हरणखेडकर, गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज झांबरे, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे मंगेश महाराज दाताडेकर. आणि आपण भाग्यवान आहात की या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे ते आपल्या नुसत्या दाताड्याचं भूषण नाही तर आपल्या संप्रदायाचं भूषण आहे की पंढरपूरसारख्या क्षेत्रामध्ये आयुष्यभर ज्यांनी ज्ञानार्जनाचं कार्य केलं आहे ते असे महान साधू, महान महात्मे या भूमीत अवतीर्ण झाले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. ते महात्मे म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिबाबा महाराज दाताडेकर, हरिभाऊ महाराज दाताडेकर, ज्यांनी त्यांची मूर्ती बघितली असेल लक्षात येईल की दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्यांनी आयुष्यभर ज्ञान संपादन केलं त्याचं जे तेज असतं ते तेज चेहऱ्यावर झळकत असतं. विठाला विठाला विठाला. आणि आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते आमचे आदरणीय विजय वामन पाटील हे आहेत. आता हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचा विषय काय असावा या बाबतीमध्ये आता वेगळी द्विरुक्ती करण्याची गरज नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कारण काल्याच्या कीर्तनाचा विषय काय असावा हे ऐकता ऐकता आपण दाताडेकर नाही तर सगळे महाराष्ट्रातले लोक आता म्हातारे झालेलो. फक्त आता मला या विषयाला स्पर्श करायचा आहे की काल्याचं कीर्तन म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अजून संभ्रम आहे की काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकी काय भानगड आहे. भानगड कशी कल्पना करा. तुम्ही अनेक कीर्तन ऐकता. कोणत्या कीर्तनाला नाव आहे? फक्त याच कीर्तनाला नाव आहे. लक्षात येण्यासाठी बोलतो. या धर्ममंडपामध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही किती कीर्तन ऐकलीत? आजचं कीर्तन वजा करून 7 कीर्तन ऐकलीत. त्या कीर्तनाची वेळ काय होती? रात्री 8 ते 10. या कीर्तनाची वेळ काय आहे? सकाळी 9 ते 11. आता रात्रीची वेळ आहे. आपल्याला या मंडपामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी यायचं आहे. घरून यायचं आहे, लांबून यायचं आहे, अंधार असतो, कुत्रा अंगावर येऊ नये, रात्री ठोकर लागू नये म्हणून आपण शेजारी पाजारी सोबत असला पाहिजे म्हणून त्याला हाका मारतो. 7 दिवस तुम्ही कीर्तनाला आलात, शेजारा पाजाराला सोबती म्हणून घेत असताना काय हाक मारली? चला कीर्तनाला. पण आज वेळ दुपारची आहे, सूर्योदय झालेला आहे, ठोकर लागण्याची भीती नाही. आज काय बोललात सांगा बरं? बोला ना.
दबक्या आवाजात बोलू नका, मोठ्यानं बोला ना. काय बोललात? चला काल्याच्या कीर्तनाला. म्हणजे तुम्ही दाताड्यातले लोक किती वशिलेबाजी वाले आहात. 7 दिवसाचे जे कीर्तनकार आहेत त्यांना एकालाही तुम्ही नाव ठेवलेलं नाही, पण आज उजेडात दिवसा कीर्तन करणाराला बेधडक नाव ठेवून दिलं. चला काल्याच्या कीर्तनाला. एवढा मतभेद माझ्याशी का? मी तुमच्या जिल्ह्यातला नाही म्हणून का? म्हणजे आजचं जे आहे ते काल्याचे कीर्तन, आणि कालपर्यंत 7 कीर्तन ऐकली ती काय गोऱ्यांची कीर्तन ऐकलीत का? तर लक्षात ठेवा, काळा गोरा हा रंगाचा भेद नाही, तर काला म्हणजे 2 पदार्थांचं एकत्रीकरण. परंतु कोणत्या 2 पदार्थांच्या एकत्रीकरणाला काला म्हणतात त्याचं शास्त्रामध्ये सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे. 2 कोरडे पदार्थ एकत्रित केले त्याला काला म्हणता येत नाही, 2 पातळ पदार्थ एकत्रित केले त्यालाही काला म्हणता येत नाही. काला तो एक पदार्थ कोरडा पाहिजे, दुसरा पदार्थ ओला म्हणजे स्निग्ध पाहिजे. लाही मुरमुरा हा कोरडा पदार्थ आहे, दही हा स्निग्ध पदार्थ आहे, ओला पदार्थ आहे. दोघांचं एकत्रीकरण ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याला काला ही संज्ञा प्राप्त होते. किंवा कीर्तनानंतर आपण महाप्रसाद घेणार आहोत, आपल्या पूर्वजांनी ठरवलेला वरण पोळीचा काला. वरण हा पातळ पदार्थ आहे, पोळी बट्टी त्या मानानं कोरडा पदार्थ आहे. दोघांचं एकत्रीकरण ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याला आपण काला असं म्हणत असतो. तसं या कीर्तनामध्ये काला कोणता करायचा आहे? या कीर्तनामध्ये काला तो करायचा आहे, भगवंताचं पवित्र नाम हेच कोणी दही, आणि ते नाम घेण्यासाठी ज्या शुद्ध प्रेमाची गरज आहे ती प्रेमाची लाही. प्रेमाची लाही आणि नामाचं दही ज्या वेळेला आपल्याला एकत्रित करता येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण काला सेवन केला. आमचे तुकोबाराय एका अभंगामध्ये काल्याचं असं सुंदर स्वरूप सांगतायत. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. म्हणून आज काला या प्रकरणातला अभंग घेतलेला आहे. आजचा प्रसंग इतका सुंदर आहे की 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या पवित्र वाळवंटात गोपालांसमवेत जो काला केला, ज्या काला प्रसादाचं वितरण केलं, काला प्रसाद वाटप केला, त्या वेळेला तो काला प्रसाद आपल्याला मिळावा या सदहेतून ज्या ज्या लोकांनी तिथं उपस्थिती दिली, ती उपस्थिती दिल्यानंतर त्या भगवंताच्या नयनरम्य स्वरूपाचं दर्शन होता बरोबर उपस्थितांची स्थिती कशी झाली त्या स्थितीचं जगद्गुरु तुकोबारायांनी 5,500 वर्षापूर्वी त्यांच्या कॅमेऱ्याने केलेलं हे चित्रीकरण आहे. तुकोबारायांचा कॅमेरा आणि आपला कॅमेरा फरक आहे. आपला कॅमेरा असा असतो की आज फोटो काढले की परवापासून त्याचे रंग उडायला सुरुवात होते.
परंतु तुकोबारांचा कॅमेरा असा कोणत्या कंपनीचा होता देव जाणे. 5,500 वर्षापूर्वी केलेलं चित्रीकरण, परंतु त्यातला एकही रंगाचा बुंद अजून उडालेला नाही. उलट त्यामध्ये दिवसेंदिवस विशेष रंग भरतोय. तो कोणत्या कंपनीचा होता देव जाणे. विठाला विठाला म्हणून आजचा जो प्रसंग आहे हा काला या कीर्तनातला उत्तरार्धाचा भाग आहे. म्हणून तिथपर्यंत फक्त सुरुवातीच्या गोष्टींचं सिंहावलोकन करतो आणि अभंगाला स्पर्श करतो. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये ज्या अनंत लीला केल्या त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि नटखट लीला म्हणजे दह्या दुधाच्या चोरीचे. गवळणीच्या घरामध्ये जाऊन त्याने दही दूध चोरलं. सगळ्या गवळणी त्रासल्या. भगवंताला डोळे भरून पाहता यावं म्हणून गाऱ्हाण्यांचं निमित्त करून एक एक गवळण यशोदेच्या अंगणात आली. आपापल्या घरामध्ये जी खोडी केली ती आपापल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. खोड्या सांगूनही ज्या वेळेला यशोदा आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे ज्या वेळेला त्या गवळणींच्या निदर्शनास येतं त्या वेळेला त्या सगळ्या गवळणी एकत्रित येऊन गोकुळ सोडून जाण्याचा निर्णय घेतात. गोकुळ सोडून जाण्याचा निर्णय घेता बरोबर यशोदा घाबरते. भगवंताला जवळ घेते, पाठीवरून डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला ताकीद देते, बाबा खोड्या करू नको. त्या परमात्म्यानं पुनरुपी खोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पालाही नवस केला जातो, परंतु त्या नवसाचाही काहीही उपयोग होत नाही. सरते शेवटी ती माता शेवटचा अंतिम निर्णय घेते की बाबा तू गावात राहू नको, गायी चारण्याकरता वनात जा. आईची आज्ञा शिरसाबंदी मानून तो आपल्या गोपालांना संकेत देतो, तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. तो परमात्माही गायीच्या पाठोपाठ निघत असतो. गायीच्या पाठोपाठ जात असताना त्या परमात्म्याची वेशभूषा कशी असते. काळी घोंगडी हाती काठी लागला धेनुचे पाठी. काळी घोंगडी हाती काठी चारी तो धेनू सावळा जगजेठी. खांद्यावर काळी कांबळी, हातामध्ये डोक्यापेक्षा उंच लांबकी काठी. तो यज्ञाचा भोक्ता परमात्मा गायी चारण्याकरता गायीच्या पाठोपाठ वनात जातोय. यमुनेच्या पवित्र थडीवर गायी सरतायत. यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये गोपाळांसोबत खेळ खेळतोय. खेळ खेळता खेळता माध्यान्ह झाला, सूर्य डोक्यावर आला. सगळे गोपाळ भुकेले झाले आणि त्या भगवंताला विनंती करतायत, देवा खांदी भार पोटी भूक काय तुमच्या खेळायाचे सुख. त्या गोपाळांची विनंती मान्य करून परमात्म्यानं आपली बासरी काढली, ओठाला लावली. त्या बासरीच्या मंजूळ आवाजानं सगळ्या गायी जवळ घेतल्या, गोपाळ जवळ घेतले आणि कमळाच्या फुलाप्रमाणे गोपाळांची रचना केली. कमळाचं फूल कसं असतं, मध्यंतरी देठ असतं, देठाच्या बाजूला छोट्या पाकळ्या, छोट्या पाकळ्यांच्या बाजूला मोठमोठ्या पाकळ्या. परमात्मा स्वतः देठाप्रमाणे मध्यभागी उभा राहिलाय. जेवढे लहान निरभिमानी गोपाळ होते त्यांना जवळ घेतलाय, जेवढे मोठे अभिमानानं फुगलेले होते त्यांना बाजूला उभं केलंय. त्या काल्याच्या प्रसंगाचं वर्णन श्रीमद भागवताच्या दशम स्कंधामध्ये शुकाचार्यांनी जे केलं ते आपण नेहमी ऐकत असतो. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन् नर्मभिस्मैः स्वर्गे लोके मिषति भुग्भुजे यज्ञभुग् बालके. हे शुकाचार्यांनी केलेलं जे वर्णन आहे त्याचाच एक अभंग रूपामध्ये टिपलेलं जे चित्र आहे ते आमच्या तुकोबारांनी या अभंगात दाखवलेलं आहे की या कालाप्रसाद आपल्याला मिळावा आणि तो कालाप्रसाद मिळण्याकरता ज्या ज्या लोकांनी तिथं उपस्थिती दिली, परंतु त्या भगवंताच्या नयनरम्य स्वरूपाचं दर्शन होता बरोबर उपस्थितांची स्थिती कशी झाली त्यातलं पहिल्या टप्प्यातलं चित्रीकरण अभंगाच्या पहिल्या चरणात. आजीवो समरावते आजीवो समरावते आजीवो समरावती आजीवो समरावती कालपहाव यायते कालप
आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला. यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये भगवान ज्या वेळेला आपल्या गोपालांसोबत काला प्रसादाचं वितरण करतोय, काला प्रसाद वाटप करतोय, त्यावेळेला कोणाकोणाची उपस्थिती लाभली. स्वर्गाचा अधिपती इंद्र तो तिथं यमुनेच्या रखरखत्या वाळवंटात आला. सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव तोही सत्यलोक सोडून तिथं आला. आणि हे सगळे त्यांचे राज्य सोडून आल्यामुळे त्यांच्या ज्या राजधान्या होत्या त्या ओस पडल्या. आजी ओस अमरावती. अमरावती म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्राचे जे काही 35-36 जिल्हे आहेत, हे अमरावती नावाचं शहर नका घेऊ. तर अमरावती ही इंद्राची राजधानी, ती स्वर्गात आहे. आणि काला या प्रसंगाचं किती महत्त्व आहे, काला प्रसादाचं किती महत्त्व आहे जरा जाणून घ्या. आपण वारकरी लोक फार भाग्यवान आहोत की काला प्रसाद सेवन करण्याची पुण्यही फक्त वारकरी संप्रदायानं संपादन केलेली आहे. आम्ही नेहमी स्वाभिमानानं सांगतोय, उत्तर भारतातले, गुजरात प्रांतातले, मध्य प्रदेशातले, हिमाचलमधले, उत्तराखंडातले अनेक मोठमोठे साधू महाराष्ट्रातल्या शहरामध्ये येऊन मोठमोठे मंडप देऊन कथा करत असतील, भागवत करत असतील, रामकथा करत असतील. परंतु त्यांचे मंडप जरी मोठे असले, कथेचा डौल जरी मोठा असला, तरी ते आमच्या वारकऱ्या इतके भाग्यवान नाहीत. वारकरी इतके भाग्यवान का नाहीत? तर त्यांच्या कथेचा मंडप मोठा आहे, येणारे लोक एज्युकेटेड दिसत आहेत, परंतु कथा संपल्यानंतर काला प्रसाद सेवन करण्याची पुण्यही त्यांच्याकडे नाही आहे. ती पुण्यही फक्त वारकरी संप्रदायाने संपादन केलेली आहे. फक्त वारकरी संप्रदायाने संपादन केली आहे. कारण हा काला प्रसाद किती महत्वाचा आहे बघा. अरे स्वर्गातल्या लोकांना हा काला भेटला नाही. ब्रह्मदेवासारख्यानं काल्याचं उष्टशीत मिळावं म्हणून वासोड्यांची रूप देवांना घ्यायला सांगितले, परंतु देवानं ते उष्टशीत सुद्धा त्यांना मिळू दिलं नाही. सर्वश्रेष्ठ असलेला वैकुंठ, परंतु तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठातल्या लोकांनाही तो काला भेटत नाही, परंतु तो काला भेटतो तुमच्या आमच्यासारख्या मृत्यू लोकातल्या मरणाऱ्या लोकांना. म्हणून आपण देव लोकांपेक्षा भाग्यवान आहोत. अरे किती भाग्यवान आहोत. जो काला वैकुंठातल्या लोकांना भेटत नाही, स्वर्गातल्या इंद्राला भेटत नाही, ब्रह्मदेवाला भेटत नाही, तो काला दाताड्याच्या मंडपामध्ये आलेली एखादी मावशी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरी झोपली कीर्तनात, तरी तो काला वाटणारा मावशीजवळ जातो आणि म्हणतो, मावशी आता कीर्तन संपलं, प्रसाद तर घ्या. म्हणजे त्या काला वाटणाऱ्याला तुमची पुण्यही लोहचुंबकासारखी त्यांच्याकडे खेचून आणते. इतके आपण भाग्यवान आहोत. म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय. काला करण्याची प्रथा फक्त वारकऱ्यातच आहे. 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या पवित्र वाळवंटात केलेला काला आमच्या ज्ञानोबारायांच्या कृपेनं 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात आला. म्हणून एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ असेल ह्या वाटे. म्हणून त्या काला प्रसादाचं केवढं महत्व आहे. तो इंद्र सामान्य नाही. त्या इंद्राच्या ऐश्वर्य सुखाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आपण केलेलं आहे. आमच्या ज्ञानोबारायांनी, तुम्ही पारायण केल्यामुळे ज्ञानोबारायांची वाणी तुमच्या परिचित झालेली आहे की 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली त्या इंद्राच्या ऐश्वर्य सुखाचं चित्रीकरण करतायत की इंद्राचं काय ऐश्वर्य आहे.
जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, मदन उडगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, की पवनायसे म्हणिया रे धावणे जेथ, गंधर्व गात गाणी, जेथ रंभे ऐसिया नाचणी, की उर्वशी मुख्य विलासिनी अंतवरिया. मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगतोय. न मरण हेच ज्याचं सिंहासन आहे, ज्याच्या नगरीमध्ये कल्पतरूंचे बगीचे आहेत, ज्याच्या नगरीमध्ये कामधेनूंचे कळप आहेत, ज्याच्या नगरीमध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, गंधर्वासारखे श्रेष्ठ गायक ज्याच्या दरबारामध्ये गायन करण्यासाठी आहे, रंभेसारख्या अप्सरा जिथं करमणुकीसाठी आहे, उर्वशीसारख्या सर्वांग सुंदर अप्सरा मनात येईल त्यावेळेला भोगण्यासाठी आहे, एवढ्या ऐश्वर्याने युक्त असलेला इंद्र, परंतु तो काला प्रसाद आपल्याला मिळावा म्हणून या सर्व वैभवाचा त्याग करतो आणि त्या यमुनेच्या रखरखत्या वाळवंट्यामध्ये अनवाणी पायानं फिरतोय. तो सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव सत्यलोकाचा त्याग करतो आणि काला प्रसादासाठी यमुनेच्या वाळवंटात येतो. परंतु तो काला वितरण करणारा परमात्मा सगळ्या गोपाळांच्या मध्यभागी उभा असताना ज्या वेळेला या इंद्राची आणि ब्रह्मदेवाची दृष्टी त्या देवाकडे जाते ना, त्यावेळेला तो देवाचा दिव्य देह पाहिल्यानंतर हे आपला देहभाव विसरतात. देव विसरती देहभाव आपुला. काय इंद्राचा देहभाव होता? तर इंद्राचा देह कसा आणि पहिल्यांदा तुमचा आमचा देह कसा ते पहा, नंतर त्या देवाचा देह तुम्हाला सांगतो. तुमचा आमचा देह आणि स्वर्गातल्या लोकांचा देह फार मोठा फरक आहे. स्वर्गातल्या लोकांचा देह दिव्य आहे, तुमचं आमचं शरीर दिव्य नाही आहे. का दिव्य नाही? तर तुम्ही आपण मृत्यू लोकातले लोक जशी मिरचीची भाजी खातो तसे ते खात नाही. तुम्ही आपण मृत्यू लोकातले लोक जशी भरीत पुरी खातो तसे ते खात नाही. तुम्ही आपण मृत्यू लोकातले लोक जशा कळण्याच्या भाकरी खातो तसे ते खात नाही. तुम्ही आपण जसे सांडोया खातो हे तुमच्याकडची भाषा ना, आमच्याकडे पापड बिवडे म्हणतात, हा तसे ते खात नाही. मग ते काय खातात? दगड. अरे ते काय खातात बघा ना. अरे त्यांना तहान लागली तरी अमृत आणि भूक लागली तरी अमृत. तुम्ही आपण अन्न खातो म्हणून आपल्या शरीरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य आहे, परंतु स्वर्गातले जे लोक आहेत त्यांना तहान लागली तरी अमृत, भूक लागली तरी अमृत, भूक लागली तर अमृताचं सेवन करतात, तहान लागली तर अमृताचं प्राशन करतात. म्हणून त्यांचं शरीर दिव्य आहे. त्यांचं पोट जर फाडलं तर त्याच्यातून कस्तुरीसारखा सुगंध दरवळतो. कस्तुरीचा सुगंध घेतलाय का तुम्ही कधी? नाही. बरं घ्यायचा आहे का तुम्हाला? हां, कस्तुरीचा सुगंध जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ती कस्तुरी कोणत्या मार्केटमध्ये मिळते त्या मार्केटचा पत्ता तुम्हाला सांगतो. हां, तुम्ही सगळे अत्तरं बघितले असतील पण कस्तुरीचा सुगंध नाही बघितला असेल. हां, मग कस्तुरी कुठे मिळते ते मार्केटचा पत्ता सांगतो. आमच्या तुकोबारांना माहिती आहे तो पत्ता. मृगाची नाभी कस्तुरीचा वास. कस्तुरी कुठं असते? मृगाच्या नाभीमध्ये, बेंबीमध्ये. तुमच्याकडे आहे ना हरिणं खूप? हां, मग 2-4 हरिणं पकडा आणि 3 कस्तुरी काढून घ्या. तसं काही करू नका कोणी बरं का, कारण तसं जर काही केलं तर मग सलमानची ना तुमची अवस्था एकच होईल. हां, कायदे फार वेगळे आहेत. हरिणाला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. पण तुकोबाराय सांगतायत, आमचे संत सांगतायत ती कस्तुरी त्या मृगाच्या नाभीमध्ये आहे. त्या रंभेचा संवाद तुम्ही ऐका ना. ती रंभा नावाची अप्सरा ज्या वेळेला आमचे निष्कलंक असलेले शुकाचार्यजी त्यांची समाधी उत्थान करण्याचा प्रयत्न करते, त्यांच्या समोर येते, नाना प्रकारचा अभिनय करते, नृत्य करते, परंतु शुकाचार्य पूर्ण ज्ञानी वैराग्य संपन्न तिच्याकडे बघायला तयार नाही. शेवटी आपल्या बांगड्यांचा आवाज करते. बांगड्यांचा आवाज होता बरोबर, ते नुसते डोळे उघडतात. त्यावेळेला ती रंभा काय बोलते बघा. अहो शुकाचार्यजी, अहो मी तुमच्याकडे स्वतःहून आलेले आहे, तुम्ही मला मिस कॉल दिलेला नाहीये, कशासाठी घाबरता? शुकाचार्य बोलायला तयार नाही. पुन्हा ती बोलते, अहो शुकाचार्यजी तुम्ही याचा विचार करा ना, तुम्ही मृत्यू लोकातले लोक जसे अन्न खातात म्हणून तुमचं शरीर घाणेरडं आहे,
तसे आमच्या लोकांचं शरीर घाणेरडं नाहीये. आम्ही तहान लागली तरी अमृत, भूक लागली तरी अमृत, दररोज अमृताचं सेवन करतो म्हणून आमचं शरीर दिव्य आहे. म्हणून आपल्या शरीराची दिव्यता दाखवण्याकरता त्या रंभेनं आपलं पोट फाडलं. तिच्या पोटातून कस्तुरी सारखा सुगंध दरवळला. तो कस्तुरी सारखा सुगंध पाहता बरोबर शुकाचार्यजी बोलतायत, रंभे तुझं पोट इतकं सुंदर आहे, सुगंधयुक्त आहे, एअर कंडिशन आहे, हे जर मला अगोदर माहिती राहिलं असतं ना तर माझ्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष मी राहिलोच नसतो, तुझ्याच उदरात राहिलो असतो. विनोदाचा भाग द्या सोडून. सांगण्याचं तात्पर्य स्वर्गातल्या देवांचं शरीर एवढं दिव्य, परंतु काला वितरण करणाऱ्या परमात्म्याचं ते शरीर पाहता बरोबर, त्यांचं दर्शन होता बरोबर, हे दिव्य देह धारण करणारा इंद्र ब्रह्मदेव आपला देहभाव विसरतात. देव विसरते देहभाव आपुला. मग आता यातलं तत्वार्थ असं आहे की हे लोक त्या देवाकडे पाहून त्याचं दर्शन झाल्यानंतर आपला देहभाव विसरतात. म्हणजे यांच्यापेक्षा त्याचं शरीर काहीतरी वेगळं असायला पाहिजे. मग या काला वितरण करणाऱ्या परमात्म्याचं शरीर कसं आहे, तर त्याचं शरीर किती सुंदर आहे हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. म्हणून अलीकडे ध्यान कुणाचं करावं, भजन कोणाचं करावं त्याचं शास्त्र आहे. काही गोष्टी खेदानं बोलाव्या लागतात. स्वतःला सुशिक्षित समजून घेणारे माणसंही अलीकडे कोणाचंही भजन करताना दिसतात, कोणाच्याही फोटोची पूजा करताना दिसतात, कोणाचंही ध्यान करताना दिसतात. परंतु ध्यान कोणाचं करावं, नाथ महाराजांचं भागवत वाचा. नाथ महाराज सांगतायत ध्यान त्याचं करा सत्वोपाधी शरीर ज्याचे, चैतन्य घन स्वरूप ज्याचे, तो विष्णू ध्येय सात्विकांचे ध्यान त्याचे करावे. ज्याचं शरीर सत्व उपाधीनं युक्त आहे त्याचं ध्यान करा. आमच्या काला वितरण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं शरीर हे सत्व उपाधीनं युक्त आहे. म्हणून आमचे ज्ञानेश्वर माऊली त्या घोंगडीच्या रूपकातून त्या देवाशी भांडण करतायत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, 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 कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे तुझी घोंगडी चांगली. त्या परमात्म्याची घोंगडी म्हणजे शरीर कसं होतं, स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. त्या परमात्म्याचं दर्शन झालंय. त्या परमात्म्याचं स्वरूप कसं होतं, भागवताच्या भाषेत बोलायचं तर समम प्रशांतम सुमुखम दीर्घचारु चतुर्भुजम सुचारु सुंदर ग्रीवम सुकपोलम शुचिस्मितम समान कर्ण विन्यस्त स्फुरन्मकर कुंडलम हेमांबरम घनश्यामम श्रीवत्स श्रीनिकेतनम शंखचक्र गदा पद्म वनमाला विभूषितम नुपुरैर्विलसत् पादम कौस्तुभ प्रभयायुतम. असं त्या परमात्म्याचं नयनरम्य रूप पाहता बरोबर ते देव आपला देहभाव विसरले, देहभाव विसरले. त्यांच्या डोळ्याला हीच आस लागली, सावडे परब्रह्म आवडे या जीवा, सावडे परब्रह्म आवडे या जीवा. सावडे परब्रह्म आवडे या जीवा,
राणी वा घर केले मनी मन राणी वा घर केले मनी मन राणी वा घर केले मनी मन राणी वा घर केले काय करू सये सावडे गोविंद काय करू सये सावडे गोविंद. त्या भगवंताच्या नयनरम्य स्वरूपाचं दर्शन होता बरोबर या देवांची ही स्थिती झाली. देव विसरती देहभाव आपुला. पुन्हा तुकोबाराय बोलतायत या भगवंताचे पवित्र चरण त्या पृथ्वी मातेला स्पर्श करत होते. ज्या वेळेला त्या चरणाचा स्पर्श होत होता त्यावेळेला ती पृथ्वी माता आपलं पूर्वीचं चरित्र आठवायला लागली. आणि पूर्वीचं चरित्र आठवल्यानंतर तिच्या डोळ्यातून घडा 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 आनंदाश्रू व्हायला लागले. आणि तिला इतका आनंद झाला तो गगनात मावेन असा. मग त्या पृथ्वी मातेला किती आनंद झाला. आणि त्या देवाचं दर्शन झाल्यानंतर देव लोक देहभार विसरले असतील हा भाग द्या सोडून, परंतु पश्वादी कणीमध्ये जन्माला आलेले सुद्धा त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करायच्या विसरल्या. हे दुसऱ्या टप्प्यातलं चित्रीकरण दुसऱ्या चरणात. आनंद न समाये वेदेने आनंद न समाये वेदेने आनंद न समाये वेदेने आनंद न समाये वेदेने तारा विसरल्या पाणी तारा विसरल्या पाणी तारा विसरल्या पाणी सारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी तटस्थ त्या ध्यानी तटस्थ त्या ध्यानी तटस्थ त्या ध्यानी काही झाल्या स्वापदे काही झाल्या स्वापदे आनंद न समाये वेदेने आनंद न समाये वेदेने काही झाल्या स्वापदे काही झाल्या स्वापदे आनंद न समाये वेदेने आनंद न समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे. त्या भगवंताच्या पवित्र चरणाचा स्पर्श ज्या वेळेला मेदिनी म्हणजे पृथ्वी मातेला झाला त्यावेळेला ती पृथ्वी माता आपलं पूर्वीचं चरित्र डोळ्यासमोर आणते की या चरणाचं दर्शन घेण्यासाठी मला पूर्वी किती प्रयास पुरले, किती कष्ट सोसावे लागले. ज्या वेळेला कंसासारखे शिशुपालासारखे दैत्य माजलेत त्यावेळेला त्यांच्या पापाचा भार मला सहन होत नव्हता. म्हणून महाविष्णूनं अवतार धारण करावा एवढ्यासाठी मी विनंती करण्याकरता पहिल्यांदा गायीचं रूप धारण केलं. महाविष्णूकडे जायचं आहे म्हणून शिफारस करण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे. म्हणून मी त्या गायीच्या रूपामध्ये सत्यलोकात चालत चालत ब्रह्मदेवाकडे गेले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत आहे. ब्रह्मदेवाला घेऊन स्वर्गामध्ये पायी चालत चालत गेली इंद्राकडे. मग इंद्र आणि ब्रह्मदेवाला घेऊन भगवान शंकराकडे कैलास पर्वतावर आम्ही तिघही पायी चालत चालत आलो. मग ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव महाविष्णूंना अवतार धारण करावा म्हणून महाविष्णू ज्या ठिकाणी राहतो त्या क्षीरसागरामध्ये
आम्ही तिथपर्यंत पायी चालत गेलो, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रयासानं या चरणाचं दर्शन मला झालं. आज माझं कोणत्या जन्माचं भाग्य असेल की कोणताही प्रयत्न न करता, ध्यानीमनी न असता ते चरण मला आज स्वतःहून स्पर्श करतायत. म्हणून त्या पृथ्वी मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि आनंदाच्या पोटी तिच्या डोळ्यातून घडा 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 अश्रू व्हायला लागले. आनंद न समाये मेदिनी. पुढचं आहे का? चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी, गायी झाल्या श्वापदे. त्या भगवंतानं वेणूचा आवाज करता बरोबर यमुनेवर गायी पण पाणी पिण्याकरता आल्यात आणि श्वापदे म्हणजे वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी ते पण पाणी पिण्याकरता आलेत. कारण त्या भगवंताच्या बासरीचा आवाजच तसा होता. भगवंताच्या बासरीचा आवाज कसा आहे? ऋणो झुणो ऋणो झुणो वाजवी वेणू, ऋणो झुणो ऋणो झुणो वाजवी वेणू. ऋणो झुणो ऋणो झुणो वाजवी वेणू, ऋणो झुणो ऋणो झुणो वाजवी ऋणझुणू असा मंजूळ आवाज कानावर येता बरोबर गवळणी तर देहभान विवर्जित झाल्यास, परंतु गायीसारखे सात्विक पशु, वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी, त्यांची अवस्था अशी झाली की त्या भगवंताच्या नयनरम्य स्वरूपाकडे वाघही पाहतोय, गायही पाहते, परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये काय आमूलाग्र बदल झाला की गायीला वाघाची भीती वाटत नाही आणि वाघाला गायीविषयीचा वैरभाव राहिलेला नाही. नाहीतर वाघ आणि गाय समोरासमोर आल्यानंतर किती बहीण भावासारख्या प्रेमानं गप्पा गोष्टी करतात हो. अरे नाही, वाघ आणि गाय कधीच प्रेमानं गप्पा गोष्टी करत नाही. त्या वाघाचं आणि गायीचं कोणत्या जन्माचं वैर असेल देव जाणे. म्हशीचं वगारू असू द्या, हरिणाचं पाडस असू द्या, घोड्याचं शिंगरू असू द्या, सिंहाचा छावा असू द्या, बकरीचं पिलू आपलं कोरकू असू द्या, मेंढरूचं, आणि त्याच्यामध्ये गायीचं निरागस वासरू असू द्या, वाघानं या निरागस प्राण्यांकडे पाहिल्यानंतर ते सगळे सोडून देतो, परंतु निष्पाप असलेल्या गायीच्या वासरावर झडप घालतो. कोणत्या जन्माचं वैर असेल देव जाणे. परंतु ज्या वेळेला त्या यमुनेच्या डोहावर गायी पाणी पिण्याकरता येत आहेत, थडीवर गायी चरतायत, वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी ते पण पाणी पिण्याकरता येत आहेत, त्या भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन होता बरोबर गायीला वाघासारख्याची भीती वाटत नाही आणि वाघ सिंहाला गायीविषयींचा वैरभाव राहिलेला नाही. त्यांची अवस्था अशी झाली, तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुडे निवांत राहिली, वैरभाव समुळे विसरले. त्या भगवंताकडे पाहत असताना त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या तटस्थ म्हणजे उघडझाप करायच्या विसरल्या. असा तो परमात्मा.
मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया, ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर इंद्रादिक देव आपला दिव्य धारी असताना तो देहभाव विसरून जातात, ज्या देवाच्या चरणाचा स्पर्श होता बरोबर पृथ्वी मातेचा आनंद गगनात मावेन असा होतो, ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी ते गायीच्या विषयीचा वैरभाव विसरून जातात, गायीसारख्या सात्विकांना सुद्धा त्यांची भीती वाटत नाही, असा हा काला वितरण करणारा परमात्मा आहे तरी कोण? तर त्या परमात्म्याचा परिचय करून देत आहेत अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सकळ देवाचे दैवत, सकळ देवाचे दैवत, सकळ दैवाचे दैवत, सकळ दैवाचे दैवत, उभे आहे या रंगात, उभे आहे या रंगात, उभे आहे या रंगात, उभे आहे या रंगात, गोपाळा सहित, गोपाळा सहित, गोपाळासहित, गोपाळासहित, क्रीडा करी कानोबा, क्रीडा करी कानोबा, आनंदन समाई मेदिनी, आनंदन समाई मेदिनी, क्रीडा करी कानोबा, क्रीडा करी कानोबा, आनंदन समाई मेदिनी, आनंदन समाई मेदिनी. सकळ देवांचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळांसहित क्रीडा करी कान्होबा. ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर सर्वांच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल होतो आणि सगळे लोक आपला देहभाव विसरून जातात, असा परमात्मा आहे तरी कोण? तर त्याचा परिचय तुकोबारायांनी करून दिला. तो सर्व देवांचं दैवत आहे. सर्व देव सकाळी उठल्यानंतर याच्या दरबारामध्ये जाऊन याच्या चरणाचं तीर्थ घेतात. इंद्र चंद्र महेंद्र या तेची पूजिते, श्रुती शास्त्रे तेही या तेची स्तविते, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते, निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती वो, ऐशा गौरणी त्या बोलते परस्परे, ऐशा गौरणी त्या बोलते परस्परे. म्हणून हा काला वितरण करणारा परमात्मा सामान्य समजू नका. काही काही लोक आमच्या देवाला म्हणजे चादरवाला बाबा समजतात. तर चादरवाला बाबा नाही बरं का, हा कोण आहे माहिती आहे? सर्व देवांचे दैवत. याचं वैभव कसं आहे? तुम्ही आपण सगळे लोक झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत ज्या रिद्धी-सिद्धीसाठी प्रयत्न करतो ना, त्या रिद्धी-सिद्धी या देवाच्या दरबारात काय करतात माहिती आहे तुम्हाला? रिद्धी-सिद्धी दासी अंगणी झाडीती, उच्चिष्टे काढीती मुक्तिचारी. ज्या वेळेला आमच्या देवाच्या दरबारामध्ये अन्नदान होतं त्यावेळेला त्या उष्ट्या पत्रावळ्या काढण्याकरता सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती त्या उष्ट्या पत्रावळ्या काढण्याचं काम करतात. त्या पत्रावळ्या काढल्या की तिथं झाडलोट करण्याकरता ह्या रिद्धी सिद्धी असतात.
वृद्धी सिद्धी दासी अंगणी झाडी ती. म्हणून हा परमात्मा सामान्य नाही. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, पैसा पाहिजे असेल, तर तुम्हाला या नारायणाची भक्ती करावी लागेल. आम्ही नेहमी सांगतोय की बरेच लोक म्हणतात आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे म्हणून ते दर अमावस्येला कुबेर भंडारीला जातात. पण कुबेर भंडारीला गेल्यानंतर श्रीमंत होतो माणूस अशी समजूत आहे. पण लक्षात ठेवा, कुबेर भंडारी श्रीमंत आहे, परंतु तो तुम्हाला त्याच्या जबाबदारीवर श्रीमंती देऊ शकत नाही. तुम्ही सुज्ञ लोक आहात. एखादी संस्था जर चालवायची असेल तर संस्थेचं जे खातं आहे, बँक अकाउंट आहे, ते एका सहीनं चालतं का हो? संयुक्त सहीनं चालवलं जातं. एक अध्यक्षाची सही मुख्य आहे, मग एक खजिनदाराची असू द्या किंवा सचिवाची असू द्या, दोघांपैकी एक कोणती तरी पाहिजे. तसं कुबेर भंडारी हा त्या धनावरचा फक्त खजिनदार आहे. खजिनदार आहे. हा बाबा अध्यक्ष आहे, याची सही झाल्याशिवाय तो चेक पास होत नाही. म्हणून रिद्धी सिद्धी जेथे अंगणी झाडी ती. एवढंच नाही तर या देवाच्या दरबारामध्ये स्तुती करणारे कोण आहेत? चारी वेद भाट होनी गर्जती, सनकादिक गाती कीर्ती तुझी. सनकादिक याची कीर्ती गातात, सनकादिक याची मोठी ख्याती करतात. असा हा परमात्मा आहे. आणि या देवाच्या दरबारामध्ये लोटांगण घालणारे कोण आहेत? सुरवरांचे भार अंगणी लोळती, सुरवरांचे भार अंगणी लोळती. आणि या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या काला वितरण करणाऱ्या पायाच्या काला वितरण करणाऱ्या देवाच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावतो. चरण रज क्षिती शिववंदी, शिववंदी, शिववंदी. नामाचा गजर करजे भीमातीर, करजे भीमातीर. कारण हा परमात्मा सामान्य नाही. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एकवीस स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. तो परमात्मा काला प्रसादाचं वितरण करतोय. आणि कोणासोबत त्याची उभं राहण्याची पोच कशी आहे? त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे, गोविंदू माये गोपाळू. आणि हा काला प्रसाद कोणासोबत वितरण करतोय, कोणासोबत वाटप करतोय? ह्या क्रीडा कोणासोबत करतोय? गोपाळांसहित क्रीडा करी कान्होबा. ते जे गोपाळ होते ना, ते त्यांनी कोणत्या जन्माची पुण्याई केली होती देव जाणे. की हा परमात्मा सर्वांचा अंतर्यामी, परंतु त्या गोपाळांच्या सोबत अनवाणी पायानं विटी दांडू खेळतो. अरे त्या गोपाळांची जर जीवनचरित्र तुम्ही बघितलं तर त्या गोपाळांमध्ये तुमच्या आमच्यासारखा एकही पदवीधर नव्हता, एकही सुशिक्षित नव्हता. गवड्याच्या घरात जन्माला आलेली पोरं, दह्या दुधाशी जवळचा संबंध दररोजचा. परंतु आईने ताकाचा तांब्या दिल्यानंतर ते ताक कसं प्यावं याची सुद्धा अक्कल नाही. तो ताकाचा तांब्या घ्यायचा, तोंडाला लावायचा, पेत असताना जेवढं प्यायचं तेवढं पोटात घ्यायचं, बाकीचं सगळं ढेरीवर सांडायचं. बरं ढेरीवर सांडलं तर सांडलं, सांडू द्या, पण ज्या ढेरीवर ताक सांडलं ती ढेरी धुवायला तरी पाहिजे की नाही? पण नाही, ते तसेच खेळायला जायचे. आजचं ताक तसंच, उद्याचं ताक तसंच, परवाचं ताक तसंच. अशा 8 दिवसाच्या ढेरीवर सगळं ताक सांडलेलं सगळे घुरट वास मारायचे. पण हा परमात्मा त्यांच्या प्रेमाला काय बळी पडला होता देव जाणे. त्यांच्या तोंडातलं तो उष्ट खातो. गवडी यांची ताक पिरे काय पोरे चांगले. त्या बिचाऱ्यांनी कोणत्या जन्माची पुण्याई केली होती देव जाणे. आमचा तो वासू महाराज एक उदाहरण सांगतो बघा. भगवंताचा जवळचा मित्र पेंद्या. त्या पेंद्याच्या घरी एके दिवशी पित्र होते, श्राद्ध होते.
आता श्राद्धाच्या दिवशी आपण किती स्वयंपाक करतो? एक स्वयंपाक नसतो. अरे केळीचं मोठं पान, त्या पानावर इतके पदार्थ असतात की मावत नाही एवढे पदार्थ. 2-4 प्रकारच्या भाज्या, 2-4 प्रकारच्या आमट्या, 2-4 प्रकारचे भात, सगळ्या गोष्टींना ते पान भरलेलं. आणि ती पेंड्याची आई होती ना, ती स्वयंपाक करता खूप हुशार होती, खूप पटाईत होती. कारण ती पेंड्याची आई इतकी हुशार होती की ती काही पाककृतीचं पुस्तक वाचून सगळं वांग बनवणारी नव्हती. हां, तिने सगळा स्वयंपाक एकदम उत्तम बनवला. आणि कढी तर इतकी सुंदर बनवली की त्या कढीला तिने फोडणी दिली. फोडणी देता बरोबर फोडणी दाताळ्यात दिली आणि वास गेला तिकडे शेलापूरला. त्या पितरांचं जेवण झालं. त्या पेंद्याही जेवायला बसतात. तो पेंद्या विचार करायला लागला, आजचा स्वयंपाक तर खूपच आणि कढी तर खूपच सुंदर आहे. आपल्या मित्राला खूप कढी आवडते, त्याला न्यायला पाहिजे. पण आईला त्याची संगत आवडत नाही, त्याला न्यायची तरी कशामध्ये? मग त्याने काय केलं, बाकीचे पदार्थ जरी नाही नेले तरी चालतील, एका डब्यामध्ये हे घेऊन जाऊ. पण ही आई डबा पण देणार नाही. मला प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये जशी आपण वांग्याची भाजी नेतो तसं पण नेता येणार नाही. काय करावं? पण मित्राला तर कढी न्यायला पाहिजे. म्हणून त्या पेंद्याने एक युक्ती अशी केली की एक भांडं शोधलं, त्या भांड्यात घेऊन जाऊ. ते भांडं कोणतं? आपल्या तोंडाला हा केलं आणि त्या तोंडामध्ये जेवढी कढी भरता येईल तेवढी भरली. हां, आणि निघाला आपल्या मित्राला शोधण्याकरता. त्याला कढी द्यायची आहे ना. आता तोंडामध्ये एखादा पदार्थ जर भरला तर माणसाला बोलता येतं का हो? हां, त्याने फुल भरली, जेवढी भरता येईल काठोकाठ, आणि निघाला भगवान श्रीकृष्णाला भेटण्याकरता. पडता पडता एक चौक गेला, तो दिसत नाही. दुसऱ्या चौकात गेला, तो दिसत नाही. तिसऱ्या चौकामध्ये या आमच्या गजमारासारखा आगाऊचन भेटला. तो म्हणायला लागला, पेंद्या कुठे चालला, कुठे चालला? कारण बोलला तर सगळं तोंडावाटे खाली सांडलं जाईल ना. फक्त खुणावलं. त्या पुढच्या चौकात गेल्यानंतर तो भगवान श्रीकृष्ण उभा. आता बोलता येत नाही, त्याला सांगायचं तरी कसं? फक्त त्याला लाक्षणिक संकेत करतोय, तोंड उघडं कर, तोंड उघडं कर. त्याने तो संकेत जाणला भगवंतानं. त्याला काय कळत नाही, त्याने तोंड उघडं केलं आणि या पेंद्यानं काय केलं सांगू? एका कॅन मधलं दूध दुसऱ्या कॅन मध्ये उभरावं तसं आपल्या तोंडातली कढी त्याच्या तोंडात उभारले. आणि हाही इतका हापापलायला, त्याने गटा सगळी पिऊन घेतली. याने कधीच दात घासलेले नव्हते. पण लक्षात ठेवा, त्या गोपाळांची कोणत्या जन्माची पुण्य असेल? धुंडीताही न लभती. सर्वस्वाचा त्याग करून हिमालयासारख्या दुर्गम स्थळी जाणारे जे मुनी लोक होते, त्यांना त्या परमात्म्याच्या चरणाचं दर्शन स्वप्नातही कधी होत नाही. परंतु ते चरण या गोपाळांच्या सोबत विटी दांडू खेळतायत आणि तो परमात्मा त्यांच्या तोंडातलं उष्ट खातोय. त्यांची कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून यावरून फक्त एकच निष्कर्ष काढायचा आहे की तो परमात्मा बाकीचा कशाचाच भुकेला नाही, तो फक्त भावाचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला,
सुशिक्षितपणा पाहत नाही, जाणकारपणा पाहत नाही, फक्त प्रेम पाहतो. म्हणून या गोपाळांची ती प्रेमयुक्त भक्ती होती, म्हणून त्यांच्या तोंडातलं उष्ट खायला तो तयार होता. मग तुकोबारायांशी शेवटची चर्चा केली. तुकोबाराया, ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर दर्शन घेणाऱ्याच्या बुद्धीमध्ये एवढा आमूलाग्र बदल होतो, या सगळ्या गोष्टी आम्हाला आता मान्य झाल्या आहेत, परंतु याचा आम्हाला काय उपयोग आहे? तुकोबाराय म्हटले, कसा उपयोग नाही? म्हटले, आम्हाला ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू हा देव देऊ शकतो का? आम्ही झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून आजपर्यंत ज्या सुखासाठी प्रयत्न करतो ते सुख हा परमात्मा देऊ शकतो का? तुकोबाराय म्हटले, वेड्यांनो, असा वेडगडपणाचा प्रश्न काय विचारताय? अरे तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे. तुम्हाला ज्या सुखाची अपेक्षा असेल ते सगळे सुख जे चरण पृथ्वी मातेला स्पर्श करून आहेत त्या चरणाच्या आश्रित आहेत, त्या चरणाच्या आश्रित आहेत. अवघे सुखाची शिराणी, अवघे सुखाची शिराणी, अवघी सुखाची शिराणी, अवघी सुखाची शिराणी. तीच पाऊले मेदिनी, तीच पाऊले मेदिनी, तिचा पाऊले
मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक जय मुबारक माई मुबारक जय मुबारक माई मुबारक माई मुबारक जय मुबारक माई पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई दत्तात्रय जनार्दन स्वामी स्वामी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान कुंडलेश्वर भगवान सद्गुरु झेंडूजी महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय कस सांगतो अवघी सुखाची शिराणी तीच पाऊले मेदिनी तुका म्हणे मुनी धुंडिताही नलभती. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, बाबा तुम्हाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे तेवढं फक्त सांगा. तुम्हाला जे सुख अपेक्षित असेल ते सुख या देवाच्या चरणाजवळ आहे. अवघी शब्द वापरतात. अवघी म्हणजे सर्व. अवघी शब्दानं सुखाचे किती प्रकार आहेत. अरे तुम्हाला भक्तीनं मिळणारं वैकुंठाचं सुख पाहिजे असेल तेही आहे. ज्ञानाच्या योगाने जे मोक्षाचं सुख अपेक्षित असेल तेही इथं आहे. योग साधनेच्या द्वारा जे समाधीच्या सुखाची प्राप्ती होत असेल तेही या चरणाजवळच आहे. यज्ञयागादी कर्म केल्यानंतर ज्या स्वर्गाची प्राप्ती होत असेल तेही याच चरणाजवळ आहे. आणि चोरून का होईना विषय गोळा केल्यानंतर जे वैषयिक सुख मिळत असेल तेही याच चरणाजवळ आहे. सुख वसे तुझे पायी मद ठेवी तये ठाई तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. आणि हे जे पवित्र चरण पृथ्वी मातेला स्पर्श करून आहेत ना, ते चरण सर्वस्वाचा त्याग करून मौन व्रत धारण करून हिमालयासारख्या दुर्गम स्थळी जाणारे मुनी लोक त्यांच्या स्वप्नातही कधी येत नाही. आणि ते चरण या गोपाळांसोबत यमुनेच्या रखरखत्या वाळवंटात अनवाणी पायानं विटी दांडू खेळत आहेत. त्यांची कोणत्या जन्माची पुण्यही असेल. म्हणून बाप हो, या चरणाचा महिमा असा आहे की या चरणाचं ध्यान जर तुम्ही केलं तर वेदांत शास्त्राचा जो त्रिकालाबाधित सिद्धांत आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे साध्यफल तुमच्या पदरात पडतं. कशाच्या योगाने तर भगवंताचं पवित्र नाम हेच कोणी दही. आणि नाम घेण्याकरता ज्या शुद्ध प्रेमाची गरज आहे त्या प्रेमाची लाही खात असताना त्या भगवंताच्या पवित्र चरणाचं स्मरण करा की तुमचं सगळ्या आशा आकांक्षा ते चरण पूर्ण करतात. असं या चरणाचं महात्म्य आहे. जाता जाता एकच प्रेमाचं शुभचिंतन. दही हंडी फोडण्याच्या अगोदर आमचे हरिभक्तीपरायण मंगेश महाराजांनी एक सूचना केली की तुम्ही हार का घातला नाही त्याचं कारण लोकांना समजावून सांगा, म्हणजे ते गैरसमज होणार नाही. हार आम्ही का घालत नाही म्हणजे दाताळकरांचा आम्हाला प्रेम नाही असा याचा अर्थ नाही. जरा शांतते नाही का. या खानदेश विदर्भाचे भाग्य विधाते वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर 192 वर्षापूर्वी झालेला या खानदेश विदर्भातला पहिला वारकरी. त्यांची ही परंपरा आहे. तर परंपरा कशी आहे पहिल्यांदा ऐका. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 स्रोत आहेत. एक नाथ परंपरेचा, दुसरा दत्त परंपरेचा, तिसरा चैतन्य परंपरेचा. आमची नाथ परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओढला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. भगवान आदिनाथ म्हणजे भगवान शंकरापासून ज्ञानोबारायांपर्यंत ही जी परंपरा आली ही नाथ परंपरा. आणि ज्ञानोबारायांपासून आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज महाराष्ट्राचे भाग्यविधाते वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक यांच्या वारकरी शिक्षण संस्थेपर्यंत जी परंपरा आली ती नाथ परंपरा.
आमचे शांती ब्रह्मश्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घराण्यामध्ये जी आलेली आहे ती दत्त परंपरा. आपल्या परंपरेमध्ये अभंग म्हटला जातो, जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मा, घरी गेल्यानंतर तो अभंग वाचून घ्या. आणि आपण ज्या परंपरेचे पायिक आहोत ती चैतन्य परंपरा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येथून या. ते गुज विधाता सांगे नारदाशी, नारदे व्यासाशी उपदेशिले. 9 चरणाचा अभंग आहे निळोबारायांचा. तोही परंपरेमध्ये आपण दररोज म्हणतो. तर ही परंपरा तुकोबारायांपर्यंत आली. बाबाजी चैतन्य तुकोबाराय, तुकोबारायांच्या नंतर निळोबाराय, निळोबारायांच्या नंतर शंकरस्वामी शिवूरकर. शंकरस्वामी शिवूरकर यांचं गाव, यांची समाधी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर नाशिक रोडवर वैजापूर तालुक्यामध्ये शिवूर नावाच्या गावी. त्यानंतर त्यांचा वारसा जो आहे तो आला मल्लाप्पा वास्कर. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी नावाचं गाव आहे, तिथे एक महात्मा जन्माला आलेला आहे की वारकरी संप्रदायामध्ये माऊलींच्या पालखीसोबत कोणते निर्णय घ्यायचे ते आजही सगळे बहुमान ज्या घराण्याकडे आहेत ते वास्करांचं घराणं, सगळ्यात मानाचा फड. तर मल्लाप्पा वास्करांचे नातू विठोबा आबाजी वास्कर यांची माळ शके 1755 म्हणजे इसवी सन 1833 साली सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकरांना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांनी अनुग्रह दिला, कार्तिक शुद्ध दशमीच्या दिवशी. मग झेंडूजी महाराजांनी म्हणजे 192 वर्ष आतापर्यंत झाली. तर मी ते कसे ते मला मोजून दाखवतो आणि हार न घालण्याचं कारण सांगतोय. तर झेंडूजी महाराज बेडीकर यांचे शिष्य सद्गुरू धनजी महाराज भुसावळकर, त्यांच्यानंतर सद्गुरू नागोजी महाराज तळवेलकर, त्याच्यानंतर सद्गुरू तोताराम महाराज गाडेगावकर, त्याच्यानंतर सद्गुरू झेंडूजी महाराज आसोदेकर, त्याच्यानंतर सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज. आणि झेंडूजी महाराजांचे काही प्रमुख शिष्य झालेत, त्यामध्ये वैकुंठवासी आपले सद्गुरू मुकुंद महाराज एणगावकर, त्यानंतर वैकुंठवासी येलोऱ्याचे सखाराम महाराज, हे सगळे झेंडूजी महाराजांचे शिष्य. मग झेंडूजी महाराजानंतर धनजी महाराज अतिशय प्रज्ञाकांत, आपल्यातले विवेकानंद. मग त्यावेळेला आपल्या परंपरेचा विस्तार वाढला. मग धनजी महाराजांनी सद्गुरू मुकुंद महाराजांना विनंती केली की मलकापूर तालुक्यामध्ये जे आपले 75, 76, 77 गावं आहेत, या गावामध्ये ज्ञानदान तुम्ही करा. सद्गुरू नागोजी महाराजांनी आपल्या सखाराम महाराजांना सांगितलं की जळगाव जामोद अमरावतीपर्यंतचा जो परिसर आहे तो तुम्ही सांभाळा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशातले यावल, रावेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, कोथळीपर्यंतचा जो परिसर आहे तो धनजी महाराजांनी नांदेड साळव्यापासून सांभाळला. मग इकडे मुकुंद महाराज सद्गुरू आपले प्रणेते सद्गुरू मुकुंद महाराज एणगावकर, त्यानंतर सद्गुरू मोतीराम महाराज शेलापूरकर, त्यानंतर सद्गुरू आपले काशीराम महाराज, सद्गुरू यादव महाराज आणि आता रमेश भाऊ. ही आपली परंपरा. एवढी कशा करता सांगतोय, नाहीतर त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करायला गेला ना आजोबाच्या पुढचे नावच माहिती नाही. म्हणून ज्या परंपरेच्या आपण पायिक आहोत ती परंपरा प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपला बाप कोण आहे. तुम्हाला माळा घालणारे भरपूर भेटतील, पण तुमचा बाप कोण आहे पहिल्यांदा त्याची आठवण ठेवा. तुमच्या सगळ्यांचा बाप आहे झेंडूजी महाराज बेडीकर. झेंडूजी महाराज जर जन्माला आले नसते तर तुमच्यात आणि त्या सातपुड्यातल्या लोकांमध्ये काहीच फरक नव्हता. पण अलीकडे बापाला विचारतो कोण? डिजिटल जमाना आहे ना. तर लक्षात ठेवा. तर हे सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर परंपरा ज्या वास्करांची आहे त्या वास्करांच्या फडावर आजही बुक्का लावला जात नाही, हार घातला जात नाही. पूर्वी आपलेही लोक घालत होते, परंतु 3 वर्षापासून आम्ही तो बंद केला. कशासाठी? तर 3-4 वर्षापूर्वी आपल्या परंपरेवर ज्यांची फार असीम कृपा आहे ते वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर, या परंपरेची आपल्या परंपरेवर फार मोठी कृपा. 3 पिढ्यांचा अकृत्रिम संबंध आपल्या परंपरेशी आहे.
मग आमच्या धुंडा महाराजांचे आमचे सद्गुरू भानुदास महाराज देगलूरकर गुरुवर्य, त्यानंतर आमचे आजचे श्रीगुरू चैतन्य महाराज यांचा सप्ताह या मुक्ताई मंदिरामध्ये कोथळीला होता. मग त्या मुक्ताईच्या मंदिरामध्ये वास्करांचं काही कीर्तन, एक आपल्या फडाचं कीर्तन मला मिळालेलं होतं, असे 7-8 कीर्तनकार होते. मग आपल्या फडाचे जे मूळ मालक आहेत ते आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य विठ्ठलदादा वास्कर. हे नुसते वास्कर नाहीत, तर निवृत्त न्यायाधीश आहेत, ध्यानात ठेवा. निवृत्त न्यायाधीश आहेत, नुसती पदवी लावणारे नाही. निवृत्त न्यायाधीशाची सेवा केली आणि तिथून निवृत्त झाले आहेत आणि आज फड चालवत आहेत. तर मग त्यांच्याशी आमचा संपर्क आला आणि त्यांना सांगितलं आम्ही वास्करांचे शिष्य आहोत, तुम्ही मुक्ताईला येता आमच्या संस्थांवर या. त्यांनी प्रेमानं होकार दिला. होकार दिल्यानंतर ते आपल्या कुंडलेश्वर मूळ संस्थांवर आलेत. 150 वर्षातून आपल्या गुरुघराण्यातला माणूस आपल्याकडे येतोय म्हणून आमच्या संस्थेच्या विश्वस्तांनी 3,500चा हार त्यांच्यासाठी बनवून आणला. किती? 3,500चा. त्यांची पूजा वगैरे केली आणि आम्ही 2-3 लोकांनी तो हार घेतला. मी, आमचे उपाध्यक्ष, सचिव वगैरे सगळ्यांनी, आणि तो हार त्यांच्या गळ्यात घालणार तेवढ्यामध्ये त्यांनी आम्हाला हात जोडले आणि सांगितलं, म्हटले आपण वास्करांच्या परंपरेतले आहोत, आपल्या परंपरेमध्ये कीर्तनामध्ये बुक्का लावला जात नाही, हार घातला जात नाही, म्हणून तुम्ही हार घालू नका. आणि तुमची भावना म्हणून मी हार गळ्यात घालेल, परंतु तो हार मी माझ्या गळ्यात किती दिवस ठेवील, किती वेळ ठेवील? जास्तीत जास्त 15 मिनिट, अर्धा तास. अर्ध्या तासानंतर तो 3,500चा हार बाहेर काढल्यानंतर मोटारीला तरी बांधा, नाहीतर भिंतीला तरी अडकवा, खुंटीला तरी अडकवा. म्हणून हा हार मला न घालता, हा हार जर भगवान कुंडलेश्वराच्या पिंडीला घातला तर आपल्या देवाच्या गळ्यामध्ये हा 3,500चा हार 3.5 दिवस शोभून दिसेल. म्हणून तो हार मला न घालता त्या देवाला घाला. मोठ्या लोकांचे मोठे विचार. म्हणून तेव्हापासून आम्ही आमच्या फडावर आपल्या प्रोसिडिंग बुकामध्ये निर्णय घेतला की आपल्या गुरु घराण्यातली जर ही परंपरा आहे, आपले गुरु लोक जर हार घालत नाही तर आपण कशा करता दांभिकता दाखवायची? आणि लोकांनी आपल्याला हार घालावे अशी काय कृती आपल्या जीवनामध्ये आहे? काय आपण लोकांना उपकार करतोय? म्हणून लक्षात ठेवा, हे हार बंद करत असताना आमच्यातल्याच काही लोकांनी टीका टिप्पणी आमच्यावर केली, पण आम्हाला माहिती आहे हे स्वतःचे पैसे देऊन हार घालून घेणारे लोक, त्यांच्या टीकेला काय ताण तोंड द्यायचं आपण? कारण वारकरी संप्रदाय हा प्रसिद्धीपासून विन्मुख असलेला संप्रदाय, दांभिकतेपासून लांब राहा हा संप्रदाय शिकवतो. दंभ कशाला म्हणतात माहिती आहे? सत्य लपवून असत्याचं सत्य रूपाने केलेलं जे प्रकटीकरण आहे त्याचं नाव आहे दंभ. तुम्ही मुळातच साधू नाही आणि कशासाठी साधूपणाचा आव दाखवताय? म्हणून निरभिमानी वृत्तीनं राहा, प्रेमानं भजन करा. बरेच आम्हाला लोक म्हणतात मग हार बंद केला, बुक्का बंद केला, मग पाकिट? अरे ज्या दिवशी आमच्या गुरु घराण्यातले लोक सांगतील पाकिट घेऊ नका, त्या दिवशी ते पाकिटही बंद करण्याची आमची ताकद आहे. काळजी करायचं कारण नाही. तुम्ही आम्हाला कोण देणार आहे? अरे तुम्ही काही देऊ शकत नाही, देणारा तो परमात्मा आहे. आम्ही आमच्या ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबारायांसाठी घरदार सोडलाय ना, आम्हाला पोसण्याकरता आमचे ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय समर्थ आहेत, आमचा पांडुरंग परमात्मा समर्थ आहे, आमची आईसाहेब मुक्ताई समर्थ आहे, आमचे झेंडूजी महाराज समर्थ आहेत, आमचे जोग महाराज समर्थ आहेत. म्हणून बाप हो, जेणेकरून संप्रदायामध्ये दांभिकता वाढेल असं कोणत्याही कार्यकर्त्याने करायचं नाही, कोणत्याही कीर्तनकाराने करायचं नाही. आणि ज्याला हार घालायचे असतील त्याच्यावर आमची टीका टिप्पणी अजिबात नाही. ज्याला झेंडूजी महाराज बाप हे मान्य असेल त्याच्यासाठी हे नियम आहेत, दुसऱ्यासाठी नाही आहे. ज्याला झेंडूजी महाराजांची परंपरा मान्य असेल त्याच्यासाठी हे नियम आहेत. ज्याला ही परंपरा मान्य नसेल त्याच्यासाठी आमचा आग्रह नाही, दुराग्रह नाही. तुम्ही हार घाला, नाही तर वल घाला, नाही तर झावरी टाका, आमचं काहीच म्हणणं नाही.
आम्ही कोण तुम्हाला अडवणार? परंतु विनाकारण जे नियमानं चालत आहेत त्यांच्यामध्ये टीका टिप्पणी अजिबात करू नका. कारण संप्रदायाचे जे नियम आहेत ते नियम अलीकडे बऱ्याच ठिकाणी पायधुडीला चालले आहेत. कार्यकर्त्यांना माहिती नसतं संप्रदाय काय. बऱ्याच मंडपामध्ये आता प्रवचन संपलं, आता दणदणीत हरिपाठ होईल, जाहिरात होते दणदणीत हरिपाठ होईल. दणदणीत हरिपाठ म्हणजे काय रे? हा, अरे मूर्खांनो, हरिपाठ ही काय शक्ती आहे? वारकरी संप्रदायाची परमोच्च भक्ती म्हणजे हरिपाठ आहे. परंतु हरिपाठात पावले आणि फुगड्या खेळण्यापायी तुम्ही त्या हरिपाठाची आबरू घालवली आहे. गरबा खेळत असताना जे अनैतिक प्रकार त्या गरब्यामध्ये झाले त्याच्यापेक्षाही हरिपाठामध्ये फुगड्या खेळण्यानंतर अनैतिक प्रकार झाले. विसरू नका कार्यकर्त्यांनो. काय तुम्ही परमार्थ करताय? या सप्ताच्या मंडपातून जर प्रेम प्रकरण वाढत असतील तर तुमचे सप्ते काय कामाचे आहेत? म्हणून ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबारायांना मान्य असलेला परमार्थ हा परंपरेचा आहे. आणि हा परमार्थ ज्याला मान्य असेल त्यानेच वारकरी म्हणून घ्यावं, नाही तर विनाकारण दांभिकता नाही. आणि जो या परंपरेच्या या नियमाच्या विरोधात वाकेल त्याला आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं नाचायला मोकळे आहेत, परंतु आमच्या परंपरेची जी बंधनं आहेत ती आम्हाला पाळावी लागणार आहे. म्हणून तुमचा हार घातला नाही म्हणून तुमच्याविषयी नाराजी नाही, तर आमच्या परंपरेचा हा नियम आहे म्हणून मी तो हार घातला नाही. विठाला 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 भगवान जसा मंगलमय आहे तसं आपलं सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं. भगवान जसा पवित्रातला पवित्र आहे तसं सर्वांचं जीवन पवित्र व्हावं. आणि हे पवित्र आणि मंगलकारक जीवन होण्यासाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय आईसाहेब मुक्ताई यांनी सर्वांनी आपल्यावर कृपा करावी. म्हणून त्यांचंही भजन करणं आपलं काम आहे. ते भजन झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
पसरो निगडे मुख पसरो निगडे पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे वाहती त्या धारा वाहतीच्या धारा घ्यारे दोहींच्या कोपदा घ्यारे दोहींच्या कोपदा घ्यारे दोहीच्या कोपरा घ्यारे दोहीच्या कोपरा घ्यारे दोहीच्या कोपरा घ्यारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे 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 हो आजची जी दही अंडी आहे ते आमचे पितृतुल्य परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य प्रभाकर महाराज खर्चे शेलगाव बाजारकर हे फोडतील. कारण हांडी फोडण्याकरता आज आमचे वयोवृद्ध लोक समोर आहेत म्हणून त्यांच्या हाताने आपल्या हांडी फोडायची. बाबा या. सवऱ्या लोकांना कोणी ओळखतं, साधूंना कोण ओळखतो? तुका म्हणे हाना ठोका तुका म्हणे हा ना ठोका तुका म्हणे हाना ठोका तुका म्हणे हा ना ठोका अधिक उणे ने दिये का अधिक उणे ने दिये अधिक उणे ने दे का 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 तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे पसरो निगडे मुख पसरो निगडे धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काल